मग हे जे मंदिर आहे ते नदी खाली होतं का हे? काय नदी इथं या मंदिराला लागूनच वाहत होतं. बरोबर आहे. हो हा, हे कसं नदीत काठी होतं, आता माती सोडत गेलेली, गाळ सोडत गेले की नदीचा प्रवाह बदलला आता. बरोबर बरोबर. मग नाही तर हे पूर्णपणे माती गाळामध्ये होतं मंदिर. गाळामध्ये होतं. आणि 1995-96च्या अगोदर इथं हे पूर्ण मातीचे ढिगारी खाली होतं. हो. आणि सोलापूरचे दयानंद कॉलेजचे प्राध्यापक भिड्या सर म्हणून आले इथं. त्यांनी येऊन इथं गावकऱ्याला जमा केले त्यांनी आणि बोलवून काय म्हटलं, इथे चांगलं मंदिर आहे, आपण उत्खनन करू. म्हणजे त्यांना कळलं की ते बाजूला मंदिर आहे. हो, नाही तर भाग दिसत होता थोडं थोडं दिसत होतं. हा, पण हे सुंदर नक्षीकाम आहे हो. म्हणजे कलाकुसर जी केली गेली आहे फारच सुंदर आहे. स्वर्ग म्हणतात. स्वर्गामध्ये जे काय आहे ना ते सगळे इथं कोरलेले आहे. हो, सजीवांनी सगळ्यात आपले ताकदवर प्राणी म्हणजे हत्ती. बरोबर आहे. हत्ती इथे दिसतोय वजन आपल्याला. झेपण्याची क्षमता जास्त असते, खाली आहे सगळ्यात खाली. त्याच्यानंतर भारवाक आहे. हो त्याच्यानंतर वाद्य सुंदरी, नृत्य सुंदरी आहेत. हो, वरती सगळ्या नृत्य सुंदरी. बरोबर. सगळ्यात वरती सुरसुंदरी. अच्छा, अप्सरा आहेत. अप्सर आहेत सगळ्यावर, सगळ्यात टॉपला. 14 अप्सरा आहेत तिथे. मस्तच. बघा किती सुंदर शिल्प आहे. फार नक्षीकाम छान आहे. आणि मध्ये हा ओपन आपल्याला पोर्शन दिसतोय. हा ओपन पोर्शन. काही जण काय म्हणतात, वरचं पण आहेत, वरची ती झुंबर होते असं म्हणतात. वरती झुंबर जर असेल तर हे पाणी जायला मार्ग कशाला सोडले असते. बरोबर आहे. हा, तो ओपनच आहेत म्हणतात. आणि काही इतिहासकार काय म्हणतात, वरती झुंबर होतं आणि व्हेंटिलेशनसाठी होल सोडलेले तिथं. ओके. हा, ते दोन्ही साईडला आहे. आणि इथे व्हेंटिलेशन साठी होल दिसतोय आपल्याला. मग जर वरती ओपन असेल तर हे सोडायचं गरजच नव्हतं. बरोबर आहे. दोन्ही मतांतर आहेत सर. आता काही जण म्हणतात पुरातत्ववाले म्हणतात मंदिर अर्धवट अवस्थेत राहिले. एखादा राजाचा काहीतरी एंड झाला असेल तर बांधकाम करत असताना अर्धवट काम राहिले असं पण म्हणतात. असं पण म्हणतात.